पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या भाविकांची मोठी गर्दी खरं तर पाहायला मिळत आहे. 17 मे पासून सुरू झालेल्या अधिक महिन्यामुळे राज्यासह परराज्यातून हजारो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. मंदिर समितीच्या माहितीनुसार गेल्या 6 दिवसात जवळपास 3 लाख भाविकांनी पदस्पर्श दर्शन आणि मुखदर्शन घेतले. यामध्ये 1 लाख भाविकांनी विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन तर सुमारे 2 लाख भाविकांनी मुखदर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने दिली. आपण बघू शकतो हा तो कॅमेरा आहे. याच कॅमेराच्या माध्यमातून खरं तर पदस्पर्श दर्शनाची नोंदणी केली जाते. तर बाहेरच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा मुखदर्शनाचा कॅमेरा देखील लावण्यात आलेला आहे. तर 27 मे रोजी अधिक महिन्याची एकादशी असल्याने पुढील काही दिवसात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. जवळपास 5 लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल होण्याचा अंदाज खरं तर मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासाठी दर्शन रांग असेल, पिण्याचे पाणी असेल, वैद्यकीय सुविधा असतील, सुरक्षा व्यवस्था असेल आणि वाहतूक नियंत्रणासाठी देखील प्रशासन सज्ज ठेवण्यात आले असल्याची देखील माहिती खरं तर मंदिराकडून देण्यात आलेली आहे. अधिक मास आणि येणारी एकादशी यामुळे पंढरपुरातील भक्तिमय वातावरण अधिकच रंगात आले असून पुढील काही दिवसात हीच गर्दी खरं तर विक्रमी होण्याची शक्यता देखील मंदिर प्रशासनाने आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर आता बघितलं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 10 ते 12 तासाचा कालावधी लागत आहे. मात्र अजून 2 दिवसानंतर एकादशी आणि अधिक मासामुळे करत हीच तासाचा कालावधी 15 ते 20 तासापर्यंत जाण्याची शक्यता मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लगेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.